युनूस सैयद उर्फ युनू. सध्या मी कॅन्सर अवेअरनेसच्या प्रोग्राम निमित्त कोकणात फिरतोय आणि आज मी चिपळूण इथे आलो होतो. तर चिपळूणपासून एक 15 किलोमीटर अंतरावर एक लोटे नावाची MIDC आहे आणि ह्या MIDCमध्ये खूप सारे केमिकल कंपनीज आहेत. तर इथं मला एक आंदोलन सुरू असलेलं दिसलं मागच्या 23 दिवसापासून, बेमुदत आंदोलन एका कंपनीच्या विरोधात. त्या कंपनीचं नाव आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक्स. तर त्याच्यामध्ये एक केमिकलचा ग्रुप बनवला जातो, त्याला PFAS म्हणतात. तर हा केमिकलचा ग्रुप अत्यंत घातक आहे. हा केमिकलचा ग्रुप आहे, याच्यामुळे इटलीमध्ये 4 लाखपेक्षा जास्त लोक बाधित झाले आणि 3,500 पेक्षा लोक ऑलरेडी मेलेले आहेत. हे केमिकलचा ग्रुप बॅन असताना सुद्धा इंडियामध्ये त्याला इलिगली परमिशन दिली गेलेली आहे आणि ते खूप लार्ज प्रमाणात इथं बनवलं जातं. त्याच्यामुळे इथली हवा प्रदूषित होते, इथलं पाणी प्रदूषित होते, कारण की ते केमिकलचे रेसिड्यू जे ते रिव्हर्स बोरिंगद्वारे ग्राउंड वॉटरमध्ये मिक्स केलं जाते, तलावात सोडलं जाते, बोरमध्ये टाकलं जाते, त्यामुळं पाणी पण प्रदूषित होते. तर जवळपास 200 किलोमीटरचा आसपासचा परिसर ह्या केमिकलमुळे प्रभावित होतो आहे आणि हे आत्ताच उघडकीस आलं आहे. एक इन्सिडन्स 1-2 घडले तिथं आणि याच्यामुळे भविष्यात खूप जास्त कॅन्सर होण्याचे प्रमाण आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे आजार होण्याचं शक्यता आहेत आणि येणारी पिढी पूर्ण धोक्यात आहे. आणि कोकणासारखं एवढं निसर्ग सौंदर्य असताना तिथं केमिकल इंडस्ट्री जे बॅन आहेत बाहेर देशात, ती आणून पूर्ण कोकणाची वाट लावण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्या अगेन्स्ट इथं आंदोलन करताना मला 2 लोक दिसलेत. तर माझं असं आहे की माझा यांना सपोर्ट आहे, कारण की मला पण कॅन्सर झालं होतं, कॅन्सरमधून मी बरा झालो. तर माझ्यासारखी परिस्थिती कोणावर येऊ नये अशी माझी इच्छा आहे. आणि ह्यांचं आंदोलन जरी आत्ता 2 लोक असले तरी हे हळूहळू एक जन आंदोलन व्हावं, लोकांचा सपोर्ट मिळावा आणि स्पेशली ह्यांचं हे जे केमिकल आहे ते बॅन व्हावं. ह्यांचा MIDCला, इंडस्ट्रियल एरियाला अजिबात विरोध नाही, फक्त त्या केमिकल ग्रुपला आहे. तर मी यांच्या आंदोलनाला शुभेच्छा देतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा. यांची माहिती मी व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये देतो. थँक्यू. 3 मिनटं झाले का? नाही 2 मिनिटाचाच झाला.